तुमच्या पालकांच्या पैशांचं, तुमचा म्हणण्यापेक्षा. का नाही केलं श्रेयस, शिवराज, प्रेम? वेळ नाही मिळाला हे तर उत्तरच नसतं, कधीच नसतं. वेळ काढावा लागतो, वेळ काढून कधीच गोष्टी कंप्लीट होत नाहीत. हॅलो सिद्धी, किती प्रश्न जमले रे बाबा? सिद्धीचं पाहतो लगेच होमवर्क. चल, मी त्याशिवाय पुढे जाणार नाही. आज मी पुढे जाणार नाही जोपर्यंत तुम्ही मला सॅटिस्फॅक्टरीली आन्सर देत नाही की बाबा का कंप्लीट नाही झाला, श्रावणी होमवर्क का नाही झाला. सिद्धीने काय पाठवलं पाहू दे. सिद्धी मॅच झाल्या का रे? व्हॅल्यू MC ऑप्शन बरोबर मॅच झाल्या का? हो सर. ओके बर. सर 137 वा घ्यायचा. 137 वर नाही सुटलं? नाही सुटलं. बर बर, मी ट्राय करतो मग. आणि सर 1051. 105 105 ची व्हॅल्यू आली आहे, 6 व्हॅल्यू आली आहे. सिद्धीने सोडवलंय. श्रावणी ना? येस सर. श्रावणी, काय अडचण आली त्याच्यामध्ये सोडवताना? इक्वेशन काय आलं तुम्हाला सांग, फायनल इक्वेशन. कारण मी पुढे जाणार नाही त्याशिवाय. आज मी पुढे जायचं ठरवलेलं नाही आहे. काय मी एकटा शिकवत बसायचं, तुम्ही काहीच नाही करायचं, त्याला उचकायचं सुद्धा नाही, हे असं नाही चालत बाबा. आणि तसं जर झालं तर मग ते वन सायडेड कम्युनिकेशन किंवा वन सायडेड कोचिंग होईल, आणि ते मला कधीच पटत नाही माझ्या बुद्धीला. मी इथं पण विद्यार्थ्यांना मग छेड्यानेच मारतो की बाबा तुम्ही का नाही केलं, आणि का नाही केलं तर त्याची पनिशमेंट आहे तुम्हाला मग. आणि आणखी एक 3 है 6 है, 60 डिग्री एंगल है दोनों के बीच का. ओके, तो 9 व्हॅल्यू आया. ये सिद्धी, 104 नंबरचं जे न्यूमेरिकल लिहिलंय तू, त्याचं जे आन्सर लिहिलंय त्यात A₁ इक्वल टू 9 आलंय, ते कॉस काय लिहिलंय मध्येच तू? फायनल आन्सरला बॉक्स केलाय ना तिथं, कॉस काय लिहिलंय ते? सिद्धी, आर यू देअर? तुझ्या वहीमध्ये बघ. सिद्धी 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 लबडे, तू आहेस का? ऐकतेय का मला? हो सर. हां, मग 104 नंबरच्या न्यूमेरिकलमध्ये ते खाली जो बॉक्स केलाय ॲन्सरमध्ये, कॉस इक्वल टू 9 काय आहे ते? कॉस नव्हतं लिहायचं तिथं, फक्त A₁ इज इक्वल्स टू 9 आलंय. कळलं का? चूक समजली का? पटकन, मी पुढे जाणार नाही आज त्याच्याशिवाय. शिवराज हां. आणि 135 मध्ये पण बघ सिद्धी, 135 क्वेश्चन नंबर 135, मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स दिलंय. मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स. मग तिथं तुम्ही सोल्युशन लिहिताना डॉट का घेतलं, क्रॉस का नाही घेतला? तिथं A₁ क्रॉस B₁ घ्यायचा होता. तिथं 135चं जे सोल्युशन लिहिलंय सिद्धी, तू कळतंय का? 135चं जे सोल्युशन लिहिलंय, सोल्युशनमध्ये पहिली स्टेप A₁.B₁ लिहिलं तू, चुकीचं आहे. फाइंड A₁.B₁ लिहिलं, चुकीचं. तिथं क्रॉस पाहिजे होतं डॉटच्या ऐवजी, फक्त तेवढी मिस्टेक आहे, बाकी बरोबर लिहिलंयस. ठीक आहे, ओके, तेवढं मग करून घ्या. आणि जे शेवटच्या स्टेपमध्ये लिहिलंय तू A₁ क्रॉस B₁, तिथं Aच्या डोक्यावर बार नाही आहे, Bच्या डोक्यावर बार नाही आहे, आणि मॅग्निट्यूडचं साईन दोन्ही बाजूले पाहिजेच. सिद्धी, चुका समजतायत का? हे बघ, तू
तिथं क्वेश्चन नंबर 135 सर्वांनी बघा रे, क्वेश्चन नंबर 135 तिथं विचारलं होतं की मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स काय असेल. पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड दिलंय 6, दुसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड दिलंय 3, दोघांमध्ये अँगल दिलाय 30 डिग्री. त्यांनी विचारलंय मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार काय असेल. म्हणजे काय तर हे ए बार क्रॉस बी बार जर आपण सर स्क्रीन शेअर नाहीये. ओके सॉरी सर. यस हां आता बघा ए बारचं मॅग्निट्यूड लिहिलंय 6, मॅग्निट्यूड ऑफ ए बार दिस इज मॅग्निट्यूड ऑफ बी बार. क्वेश्चन नंबर 135 असा होता बघा. सिद्धी काय चुका झाल्या. थीटा इज इक्वल्स टू 30 डिग्री. त्यांनी विचारलंय मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. मॅग्निट्यूड ऑफ असं म्हटलंय शब्दामध्ये मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए बार अँड बी बार. क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए बार एंड बी बार ऐसा लिखा है. तो मग आता हे सॉल्व करताना कधी पण लक्षात ठेवायचं हे पहिल्यांदा सॉल्व करायचं ए बार क्रॉस बी बार. मग ए बार क्रॉस बी बार कसं लिहिणार बाबा तर ए बार क्रॉस बी बार इज इक्वल्स टू लिखा जाता है मैग्नीट्यूड ऑफ ए मैग्नीट्यूड ऑफ बी इंटू साइन थीटा इंटू एन कॅप. कीप इन माइंड एन कॅप इज युनिट वेक्टर. बट आपल्याला त्यांनी विचारलंय फक्त मॅग्निट्यूड. याचा फक्त मॅग्निट्यूड जर मॅग्निट्यूड पाहायचं असेल तर मॅग्निट्यूड फक्त हे एन कॅपची गरज नाही. मग मॅग्निट्यूड लिहिताना असं असतं हे बघा मॅग्निट्यूड असं लिहितात मग ए बार क्रॉस बी बार. ठीक आहे. सो सिर्फ ये लेने का ए बी इंटू साइन थीटा. मग एची व्हॅल्यू माहिती आहे बीची व्हॅल्यू माहिती आहे आणि थीटा पण माहिती आहे. सो एची व्हॅल्यू आहे 6 बीची आहे 3 आणि साइन ऑफ 30 डिग्री. सो 6 इंटू 3 इंटू साइन 30ची व्हॅल्यू असते हाफ ना. सो 18/2 दॅट इज 9 बरोबर ना. साइन 30 का वैल्यू हाफ ही होता है ना. साइन 60 का रूट 3/2. ओके फाइन. हां 137 मला श्रावणी म्हणते 137 वालं घ्या. तर मग 137 वालं काय मला एकदा बघू दे श्रावणी काय आहे आणि मग आपण तिकडे जाऊया. सो डॉक्युमेंट्स बरं तुमचे मेल आय डी शेअर केलेत. मेल आय डीला तुम्हाला नोटिफिकेशन आले असेल तुम्ही बघितलेत का रे. येस सर. तुमच्या मेलवर तुम्हाला जे रेकॉर्डेड व्हिडिओ जातात ते फक्त तुम्हालाच दिसतील. ठीक आहे. जे लोक आपले आता स्टुडंट आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांनाच दिसतील बाकीच्यांना दिसणार नाही. ओके ठीक आहे. आणि तुम्हाला ते नोटिफाय पण झालं आहे वाईल युजिंग ईमेल. बरं मग आपण आपली जी फाईल होती मॅथमॅटिकल मॉडेल्सची मॅथमॅटिकल मेथड्स हां ती मी ओपन करतो आणि मॅथमॅटिकल मेथड्समध्ये आपली जी व्हॅल्यू झालेली आहे 137 वाला न्यूमेरिकल मला पाहायचं आहे त्याच्यासाठी मी ओपन केली आहे PDF. स्क्रीन शेअर आहे तुमच्यासमोर आणि 137कडे मी जातो आहे. मी श्रावणी होमवर्क का नाही केला बाकीचे न्यूमेरिकल्स का नाही केले. शिवराजनी श्रेयसने अजून ॲन्सर दिलेलं नाही आहे. प्रेमने पण ॲन्सर दिलं नाही. का नाही झाला होमवर्क. हे जर असं करायचं असेल 137 का 137 का हां पी बार आणि क्यू बारचा अँगल काढायचा होता ना. मग श्रावणी काय डिफिकल्टी आली याच्यात. 105 सर 137 नाही. 105 105. ओके हां याच्यात अडचण आली तुला. मग याच्यात बरं ह्या टाईपचं न्यूमेरिकल आपण घेतलं होतं. मला असं वाटतं सिली मिस्टेक असतील तुझ्याकडनं तर त्या करेक्ट कराव्यात. एची व्हॅल्यू लिहून घ्यायच्या बीच्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या ए +3. सपोज 105मध्ये मी जर गेलो 105 वाला सोडवायला तर ए बारची व्हॅल्यू होत्या ए किती सॉरी आय फॉरगॉट ए 3 ए 3 के क्या. ठीक है. बी बार का जो वैल्यू है वो था अपन का 2i - 3j + 2k आणि आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट. तर ह्या एची व्हॅल्यू फाइंड करायची. फाइंड ए. तर कसं करणार मी तुम्हाला काल शिकवलं होतं मेथड सांगितली होती तुम्हाला. तर
you can write down it in this फैशन की दोनों का एंगल भी दिया है. देखो दोनों दोन वेक्टर आहे, दोघे एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर, आणि परपेंडिक्युलर असल्यानंतर त्यांच्यामधला अँगल काय असतो हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतंय का? हां, आपण असं लिहिलं होतं 90. ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू हां मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू काय कॉस थीटा, किंवा ए बार डॉट बी बार इज ऑल्सो रिटन ॲज ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड असं आपण लिहिलं होतं, बरोबर. मग ह्या दोनमधला जो अँगल आहे तो किती आहे? 90 डिग्री आहे. आज इथं लिहावं लागेल हां, थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री, हे सगळं गिवन आहे त्यांच्याकडनं. तर मग थीटाची व्हॅल्यू जर 90 डिग्री असेल तर हे इक्वेशन 1 0 होऊन जाणार आहे, इक्वेशन 2 मल्टिप्लाय करून लिहून काढायचं. सो मग मी इथं लिहितो आता इक्वेटिंग 1 and 2 असं घेतलं होतं आपण. ह्या स्टेप्स माहिती आहेत आता तुम्हाला, मी पटपट लिहितो. सो ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड, आणि लास्ट घ्यायचं आहे इक्वल टू ए इंटू बी इंटू कॉस थीटा. दोघांना इक्वेट केलं, थीटाची वैल्यू 0, सॉरी थीटाची वैल्यू 90, 90 कॉस 90 का वैल्यू 0, तो ये पूरा बना 0. ए एक्स बी एक्स, तो यहाँ पे ए एक्स बी एक्स मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं या दोघांचं. हे बघा हे दोघं, त्यानंतर हे दोघं, त्यानंतर हे दोघं. मग ए एक्स बी एक्स 2 इंटू ए प्लस 2 इंटू प्लस 2, सॉरी प्लस 2a झाला, प्लस ए वाई बी वाई -3 इंटू ए, तो ये बनेगा -3a, आणि प्लस लास्ट वाला ए जेड बी जेड प्लस 3 प्लस 2, तो ये बनेगा 6. ठीक आहे. सो मग आता काय अडचण होती याच्यामध्ये श्रावणी सोडवायला? 2a - 3a प्लस 6 इज इक्वल्स टू 0, प्लस माइनस माइनस बना, ये आंसर आपका यहाँ पे -a प्लस 6 इज इक्वल्स टू 0 आया, -a इज इक्वल्स टू -6, ये उधर चला गया तो. सो a का वैल्यू आया +6. अंडरस्टूड? ठीक आहे. तर काय मायनस प्लस मिस्टेक झाली. मग मिस्टेक झालेली तुम्ही रेक्टिफाय करू शकता श्रावणी. मला असं वाटलं तुम्हाला स्टेपच नाही समजली की सोडवायचं कसं आहे. ठीक आहे. सो दॅट कॅन बी रेक्टिफाईड इझिली. ओके. हां बरं नेक्स्ट मग येस. प्लस मायनसच्या साईनची मिस्टेक असते ती. बरं मग आता आपण क्रॉस प्रोडक्ट आणि डॉट प्रोडक्ट यांच्या गोष्टी घेत होतो. आता थोडे न्यूमेरिकल्स असे घेऊयात की आता अँगल बिटवीन वेक्टर्स कसे काढायचे ते तुम्हाला कळतं आहे, लॉजिक समजतं आहे. वर्क डनचे मी काही न्यूमेरिकल्स घेतो, वर्क डन, त्यानंतर टॉर्कचं घेतो. तर वर्क डन काय आहे, तर वर्क डनचे जे न्यूमेरिकल्स आहेत ते मला आज घ्यायला आवडतील. ठीक आहे पटकन. सो वर्क डन बाय फोर्स. आता समजून घ्या, वर्क डन बाय फोर्स आपला जो आजचा टॉपिकचा हेडिंग असेल तो पण तेच असेल, वर्क डन बाय फोर्स. ठीक आहे, वर्क डन बाय ए फोर्स. तर कसं देतात वर्क डन बाय फोर्स, तो ये पॉइंट ऑफ डिस्कशन होगा मेरे लिए. तर आत्तापर्यंत आहे ना तुम्ही बच्चा पार्टी वर्क डनचा जो फॉर्म्युला शिकलेला आहेत ना, तो कसा शिकला आहे मला माहीत नाही, पण मी जो लिहिणार आहे आता तो खूप महत्त्वाचा आहे. तर फोर्स डॉट प्रोडक्ट विथ डिस्प्लेसमेंट असं लिहितात वर्क डनचा फॉर्म्युला. सो आत्तापर्यंत तुम्ही हे कदाचित बार दिलेले नसतील, वेक्टर दिलेले नसतील, दोघांच्यामध्ये डॉट दिलं नसेल, पण आता याचं लॉजिक समजत असेल सर्वांना. आणि जर याला मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण लिहितो मॅग्निट्यूड ऑफ फोर्स मॅग्निट्यूड ऑफ यस इंटू कॉस थीटा. सो व्हाट इज़ यस, व्हाट इज़ एफ, ये बताओ मेरे को लिए पहले. तो एफ स्टैंड्स फॉर फोर्स. ठीक है, एफ स्टैंड्स फॉर कौन है, ये फोर्स, और यस स्टैंड्स फॉर कौन है भाई, डिस्प्लेसमेंट. सो दो चीज़ें वेरी इंपॉर्टेंट, एक है फोर्स, दूसरा है डिस्प्लेसमेंट. डिस्टेंस नहीं, क्या है, डिस्प्लेसमेंट. और दोनों कौन से क्वांटिटीज़ है, वेक्टर क्वांटिटीज़. वेक्टर क्वांटिटी के बीच कौन सा प्रोडक्ट ले रहे हैं अपन, बताओ कौन सा प्रोडक्ट घेतो आहे दोन वेक्टर क्वांटिटीजमध्ये. as f bar and s bar both are vectors and we are performing कौन सा ऑपरेशन, मल्टीप्लिकेशन का कौन सा टाइप. here dot product or scalar product between two vectors is taken. scalar product between two vectors, ठीक है, is considered, is taken. सो मला सांगा
ज्यावेळेस दोन वेक्टरचं तुम्ही स्केलर प्रोडक्ट घेता किंवा डॉट प्रोडक्ट घेता त्याच्यापासून येणारं आन्सर स्केलर असतं की वेक्टर असतं? आठवतंय का? साक्षी, यस, शिवराज, श्रेयस, सिद्धी, प्रेम, श्रावणी, बताओ मेरे को, चलो जल्दी. प्रोडक्ट. हां, कसं असतं? स्केलर व्हॅल्यू असते की क्रॉस सॉरी वेक्टर असतो? त्या दोन वेक्टरचं जर तुम्ही स्केलर घेतलं, स्केलर प्रोडक्ट घेतलं तर त्याच्यापासून निर्माण होणारी जी व्हॅल्यू आहे ती काय असते? स्केलर असते की वेक्टर असते? वेक्टर. रॉंग. स्केलर. मग आता दुसरं एकच ऑप्शन राहते स्केलर, हे की नाही? काय वाचायचंच नाही आहे आपल्याला, करायचंच नाही, आपल्याला इंटरेस्टच नाही, आपल्याला करायचा फक्त सेशनला अटेंड करायचं, सेशन अटेंड करायचं, एवढंच ठरवलं आहे तुम्ही, तर ते नाही वर्कआउट होणार. आता 2 दिवस मी एवढं ते चांगलं शिकवलं की दोन वेक्टरचं जर स्केलर प्रोडक्ट घेतलं तर स्केलर व्हॅल्यूच येते, दोन वेक्टरचं जर क्रॉस प्रोडक्ट घेतलं तर त्यांच्यापासून नवीन तिसरा वेक्टर तयार होतो. हे मी किती वेळेस सांगितलं आहे. मग वर्क डन ही कुठली क्वांटिटी आली आता सांगा? स्केलर व्हॅल्यू आली की वेक्टर व्हॅल्यू आली? वर्क डन स्केलर व्हॅल्यू आली. वर्क डन. मग वर्क डन ही आपल्यासाठी स्केलर व्हॅल्यू आहे. सो देअरफॉर इथं लिहितो वर्क डन इज ए स्केलर व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता मला सांगा वर्क डनचं याचा युनिट वगैरे सगळं माहिती आहे तुम्हाला? नसेल तर मी इथं मला सांगायला आवडेल. वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन का युनिट होता है फोर्स युनिट असतं न्यूटन, डिस्प्लेसमेंटचं युनिट असतं मीटर, न्यूटन मीटर, किंवा त्यालाच आपण जूल बाबा म्हणत असतो, जूल आठवत असेल तर. सो वर्क डनचं युनिट असतं न्यूटन मीटर किंवा जूल, किंवा त्याचे डायमेन्शन्स असतात. शॉर्टकटमध्ये लिहितो आहे आता. सो डायमेन्शन्स वी यूज टू राइट डाउन इट एज m1 l2 t-2. ठीक है, और ये मेरे लिए उसका फॉर्म्यूला. ओके फाइन. तर मग न्यूटन मीटर किंवा जूल किंवा डायमेन्शन्स m1 l2 t-2. बरं, आता कमिंग बॅक टू द पॉईंट. मी बघा वर्क डनची डेफिनेशन लिहिली, असं लिहिले आता एफ यस इंटू कॉस थिटा. म्हणजे अँगल पण लय महत्त्वाचा आहे आपल्याला दोन वेक्टरमधला. सपोज तुम्ही फोर्स कसा अप्लाय केला आहे, डिस्प्लेसमेंट कशी आहे, तर त्याच्यात फोर्स. हे बघा, सपोज आता ही ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टला फोर्स अप्लाय केला आहे एफ, त्याची डिस्प्लेसमेंट पण सेम डायरेक्शनमध्ये झाली. फोर्स आणि यस बार हे दोन्ही वेक्टर आता एकमेकांना पॅरलल आहे. सो त्यांच्यामधला अँगल थिटा किती येईल रे? सांगा. ॲज एफ बार अँड यस बार वेक्टर, as f and s bar are parallel to each other. तो पैरेलल है, इसका मतलब दोनों के बीच कितना एंगल होगा? बोलो, चलो चलो पटकन सांगा. पैरेलल टू इच अदर म्हटल्यावर दोघांमध्ये किती एंगल? थीटा इज इक्वल्स टू कितना आएगा? 0 डिग्री. और 0 डिग्री जर आलं तर वर्क डनची व्हॅल्यू बनेल एफ इंटू यस इंटू कॉस ऑफ 0 डिग्री, आणि कॉस 0ची व्हॅल्यू असते 1 विच इज मॅक्सिमम एफ यस. सो वर्क डन इज इक्वल्स टू ही व्हॅल्यू आली 1. सो वर्क डनची व्हॅल्यू इथे मॅक्सिमम येते आणि ती लिहिली जाते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ एफ, मॅग्निट्यूड ऑफ यस, याला म्हणतात मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ वर्क डन. ठीक आहे. मग आपल्याला काही न्यूमेरिकल्स घ्यायचे, त्यात मी सांगेल. बरं, पण सपोज जर दोघांमध्ये असं असेल की आपण फोर्स असा अप्लाय केला आहे बाबा, असा अप्लाय केला आहे, आणि डिस्प्लेसमेंट तर वरती झाली अशी यस बार. मग आता मला सांगा दोघांमध्ये अँगल किती दिसतंय रे? एफ बार आणि यस बारमध्ये अँगल किती दिसतंय? बच्चा पार्टी बोलो, चलो जल्दी फटाफट. कोण बताएगा? श्रावणी, सिद्धी, श्रेयस, शिवराज, साक्षी, बोलो. 9. यस. मग इथं लिहितो ॲज एफ बार अँड यस बार आर परपेंडिकुलर टू ईच अदर, परपेंडिकुलर टू ईच अदर, तो थीटा का वैल्यू कितना आया? 90 डिग्री. तो वर्क डन का वैल्यू क्या आएगा? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू कॉस 90, आणि कॉस 90ची व्हॅल्यू असते 0. सो एफ यस इंटू 0, आणि 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग इज 0.
तो वर्क डन यहाँ पे होगा 0. सो इज इट पॉसिबल सर की वर्क डन 0 असू शकतं? तर यस. ठीक आहे. सो यहाँ पे वर्क डन कॅन बी 0. इवन वर्क डन can be zero, negative also. Work done is 0. Even work done is also negative. It is possible that work done can be negative as well, कारण work done ही scalar value आहे, and scalar value work done is a scalar value, so scalar value can be हाँ बोलो, ये पॉजिटिव आ सकता है, ये 0 आ सकता है, या फिर ये वैल्यू निगेटिव भी आ सकता आहे. तो वर्क डन कॅन बी निगेटिव्ह कैसे? सपोज आपण फोर्स अप्लाय केला आहे असा, हे बघा असा फोर्स अप्लाय केला आहे, पण ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट जर अपोजिट डायरेक्शनमध्ये होती अशी, या डायरेक्शनमध्ये, सो दोघं हे अँटी पॅरलल आले एकमेकांना. ॲज एफ बार एंड एस बार आर, बोलो कैसे लिखूंगा मैं? एंटी पैरेलल टू ईच अदर. एंटी पैरेलल टू ईच अदर. एंटी पैरेलल मतलब दोनों के बीच एंगल कितना आएगा? फिर दोनों के बीच एंगल बोलो चलो जल्दी. थीटा. एंटी पैरेलल मतलब थीटा कितना आना चाहिए एफ बार और एस बार के बीच में? बिटवीन एफ बार एंड एस बार. ठीक है. तो मैं लिखूंगा वर्क डन इज इक्वल्स टू एफ एस इंटू कॉस 180 डिग्री. और कॉस 180 डिग्री का वैल्यू कितना होता है भाई? चलो बताओ. -1 होता है. -1 से इसको मल्टीप्लाई किया तो वर्क डन का वैल्यू भी अपना कितना आएगा? -f इंटू यस. ठीक है. सो यस, इसको कौन सा वर्क डन बोलेंगे फिर? निगेटिव्ह वर्क डन. ओके फाईन बच्चा पार्टी. मग न्यूमेरिकल्स घेऊ. आता 3 फॉर्म्युले शिकलो. वर्क डनचा फॉर्म्युला असतो एफ बार डॉट एस बार. 2 वेक्टरचं कुठलं प्रॉडक्ट घेतात? डॉट प्रॉडक्ट, किंवा त्याला म्हणतात स्केलर प्रोडक्ट. आणि स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट घेतलं की त्याचा आंसर हे स्केलरच येतं. सो ये पार्ट मैंने आपको पढ़ाया. अभी इसके बेस न्यूमेरिकल कवर करेंगे. तो बघा काय दिलं आहे. तर क्वेश्चन नंबर 108 दिसतोय का रे सर्वांना? 108 इज इट विजिबल? यस सर. हां चला Yes. रीड करून सांगा मग काय दिलं आहे. ए फोर्स ऑफ 5 न्यूटन. Of 5 N हाँ 5 न्यूटन. acting on A force of 5 न्यूटन acting on a body displaces a body by कितना मीटर? 2 मीटर in the direction of force. Then work done by the force is. येईल करता कॅल्क्युलेट. सो 5 न्यूटन दिलंय म्हणजे मॅग्निट्यूड दिलाय. डिस्प्लेसमेंट दिली आहे 2 मीटरची, आणि फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम आहे, अपोजिट आहे, परपेंडिक्युलर आहे. कशी आहे? कशी आहे सांगा पटकन. ए फोर्स ऑफ 5 न्यूटन displaces, a force of 5 Newton acting on a body displaces a body by 2 meter in the direction of the force. इन द डायरेक्शन म्हणजे सेम डायरेक्शन घ्यायची. वर्क डन काय असेल असं त्यांनी विचारलंय. सो लॉजिक क्वेश्चन नंबर कौन सा था मेरे लिए? 108 क्वेश्चन 108. फोर्स का वैल्यू 5 न्यूटन, डिस्प्लेसमेंट का वैल्यू 2 मीटर, एंड थीटा, फोर्स एंड यस आर इन द सेम डायरेक्शन. ठीक है. सो बोलो फिर वर्क डन का फॉर्मूला वी हैव. हाँ कोई बताएगा वर्क डन का फॉर्मूला? सेम डायरेक्शन मतलब थीटा का वैल्यू क्या आएगा यहाँ पे? 0 डिग्री. सो वर्क डन का फॉर्मूला एफ इंटू यस इंटू कॉस थीटा, विच इज़ एफ का वैल्यू डाल दिया यहाँ पे 5, उसके बाद अपन ने डाल दिया 2, उसके बाद कॉस ऑफ 0 डिग्री, एंड कॉस 0ची वैल्यू किती असते? 1. सो 10 वर्क डन. वर्क डनचं युनिट काय शिकवलंय मगाशी? न्यूटन मीटर किंवा जूल. ठीक आहे, जूल बाबा.
वर्डन इज ए फॉर्म ऑफ एनर्जी। चलो चेक करते हैं, इतना सिंपल क्वेश्चन, अरे बाप रे बहुत ही सिंपल था बाबा। तो वर्डन का वैल्यू आया 10 जूल, करेक्ट। ठीक है, नेक्स्ट, ए बॉडी डिस्प्लेसेस बाय, क्वेश्चन नंबर 109। आता याच्यात काय अडचण आहे का मला सांगा पटकन। आपल्या सगळ्यांपैकी साक्षी, यश, शिवराज, श्रेयस, प्रेम, श्रावणी, सिद्धी, अडचण आली का काही समजून घ्यायला? सोपं No, होतं sir. ना? आता बघा सर रिपीट करा. 109 सांगतो त्यावेळेस कळेल तुम्हाला परत एकदा। हे बघा, ए बॉडी डिस्प्लेसेस बाय 4 मीटर अलॉन्ग ए लाइन मेकिंग एंगल ऑफ कितना 60 डिग्री विथ लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स ऑफ 10 न्यूटन, देन वर्क डन बाय द फोर्स। सो बघा, एक बॉडी डिस्प्लेस होती आहे ते म्हणे, बघा ज्यांना समजलं नाही आहे, श्रेयस परत एकदा रिपीट करतोय मी। तर ही जी बॉडी आहे, सपोज एक ब्लॉक आहे आता आपल्याकडे, ठीक आहे, मासचा, आणि त्याला आपण फोर्स एफने डिस्प्लेस करतोय। डिस्प्लेस केल्यानंतर याला म्हणतात लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स, म्हणजे फोर्स असा स्ट्रेट लाईनमध्ये चालला आहे, पण ऑब्जेक्ट मात्र तसा नाही चालला आहे। ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट ह्या डायरेक्शनमध्ये होतं, यस बार, आणि लाईन ऑफ ॲक्शन बरोबर ही डिस्प्लेसमेंट जी होती आहे, हा अँगल बनवतोय 60 डिग्रीचा, कळलं का? म्हणजे ऑब्जेक्टवर फोर्स असा अप्लाय करतोय आणि ऑब्जेक्ट अशी यस बारच्या डायरेक्शनमध्ये वरती चालली आहे। ठीक आहे, तुम्ही असं कॅरम खेळताना बघितलं असेल की तुम्ही कवडीला अशा ठिकाणी हिट करता की ती तिरकी जाते, ठीक आहे। सो तो जो अँगल आहे तो महत्त्वाचा आहे। सो तुम्ही अप्लाय करताय फोर्स आणि त्याच्यामुळे त्याची घडती आहे डिस्प्लेसमेंट। सो वर्क डनचा फॉर्म्युला, मग एफची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी मॅग्निट्यूडची, किती दिली आहे एफचं मॅग्निट्यूड? तर 10 न्यूटन, डिस्प्लेसमेंट दिलंय 4 मीटर, आणि एंगल दिलाय दोघांच्या मध्ये 60 डिग्री। इधर लिखता हूँ एंगल बिटवीन एफ बार एंड एस बार। आई बात समझ में बच्चा पार्टी लोग? दिस इज मैग्नीट्यूड ऑफ फोर्स, दिस इज डिस्प्लेसमेंट, मैग्नीट्यूड ऑफ फोर्स, देन दिस इज डिस्प्लेसमेंट, मैग्नीट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट। सो अपन से पूछा है तो आंसर दे दो। सो फॉर्म्युला वर्क डनचा आता सांगा श्रेयस, फॉर्म्युला वर्क डनचा फॉर्म्युला काय नाही, सोपं आहे एफ इंटू एक्स हां, एफ इंटू एस पुढे कॉस थिटा. कॉस थिटा। बरं, मग एफ ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10, डिस्प्लेसमेंटची किती आहे 4, इंटू कॉस थिटा, थीटा की व्हॅल्यू 30 डिग्री। सो 10 इंटू 4 40, कॉस 60 ची व्हॅल्यू असते 1/2, बरोबर का? मग किती बनलं वर्क डन, किती आलं 20 जूल। ठीक आहे, झालं आन्सर। सो त्या अँगलची व्हॅल्यू तुम्हाला टाकावं लागेल, ती मस्त आहे, ठीक आहे। हां, क्वेश्चन नंबर 109 झालं। आता क्वेश्चन नंबर 1110 करा बरं तुम्ही लोक। वर्क डन बाय फोर्स 8 न्यूटन दिलाय, टू डिस्प्लेस ए बॉडी बाय डिस्टेंस ऑफ 4 मीटर एट एन एंगल ऑफ 30 डिग्री विद द लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स। चलो, फोर्स दिया है, डिस्प्लेसमेंट दिया है, एंगल दिया है, किती नंबरचं होतं 110। हां, चला पटकन, फोर्स दिलाय, सॉरी फोर्सचा मॅग्निट्यूड दिलाय, किती न्यूटन दिलाय 8, 4 मीटरचं डिस्प्लेसमेंट 8 न्यूटन, डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड 4 मीटर, आणि थीटा एंगल कितना 30 डिग्री। दिस इज एंगल बिटवीन एफ बार एंड एस बार। चलो बताओ जल्दी। तो वर्क डन का वैल्यू बोलो कितना आएगा? सिक्स्टीन 60 आलं? कॉस 30 16 60 असते का, हाफ असते का? कॉस 30 ची व्हॅल्यू किती असते? ट्रिग्नोमेट्रीचे टेबल सुद्धा पार्ट नाही आपले, व्हॅल्यूज पार्ट नाही। लॉक टेबल आणायला सांगितलं ते काल, किती जणांनी आणले लॉक टेबल? शिवराज
साक्षी आहे का लॉक टेबल? प्रेम सर इथे भेटला नाही. हा श्रेयस काय इथे सांगितलं? भेटला नाही. येस सर. का नाही भेटलं श्रेयस? मोबाईल घ्यायचा असता आपल्याला तर शेवगावला गेले असते. मोबाईल घ्यायचा असता तर आखे गावला भेटला नसता तर, आणि शेवगावला भेटला नसतं तर नगरला आले असते. बरोबर का श्रेयस? ते कारण नाही सांगायचे, एक्सक्युजेस नाही द्यायचे मला. अभ्यास करायचा असेल, पुढे जायचं असेल तर कालच सांगितले, डिसिप्लिन राहा, प्रामाणिक राहा स्वतःच्या कष्टांशी. तुम्हाला अजून ट्रिग्नोमेट्रीची जर व्हॅल्यूज माहीत नसतील, कॉस 30 ची व्हॅल्यू काय आणि कॉस 60 ची व्हॅल्यू काय, तर मग नाही होणार वर्कआउट. सांगा वर्क डनची व्हॅल्यू किती आली? आणि मला असं वाटतं की तुम्ही घडावं, त्याच्यासाठी मी तुमच्यावर ओरडतोय, बाकी काय नाही. नाहीतर यायचं आणि शिकून जायचं यातला मी नाही. सांगा पटकन किती आली व्हॅल्यू? एनी वन ऑफ यू? तुम्हाला साइन कॉस 30 च्या व्हॅल्यू माहित नाहीये, 30 ची व्हॅल्यू माहित नाही, 0 ची व्हॅल्यू माहित नाही, 60 डिग्रीची माहित नाही, 90 डिग्रीची माहित नाही. उद्या मला सर्वांच्या व्हॅल्यू पाठ पाहिजे. उद्याच्या सेशन मध्ये मला आठवण करा, मी विचारणार त्या व्हॅल्यू. साक्षी किती असते कॉस 30 ची व्हॅल्यू? साक्षी साबळे √3 आले. हा √3/2. मग √3/2 टाकली व्हॅल्यूवर किती येईल? मग एफ ची व्हॅल्यू किती? 8. एस ची व्हॅल्यू किती? 4 इंटू कॉस 30. कॉस 30 का वैल्यू √3/2. बोलो चलो जल्दी, फिर आंसर क्या आएगा? 8 चौक 32 √3/2. मग दोनांनी याला भाग द्या. 16 इंटू √3 आली. 16 कुठून आली यांचा आन्सर? मग अशी काही आपलं सांगायचं म्हणून सांगायचं, आणि युनिट कशात येणार? जूल. बरं, आता √3 ची व्हॅल्यू जर माहित असेल तर ती टाका, आन्सर काढा. पण ऑप्शन मध्ये नसेल तर काढण्याची गरज नाही, आणि असेल तर काढावं लागेल. 16 इंटू 1.73. मग बघा वर्क डन किती येत आहे. कळतंय का लॉजिक? ठीक आहे. नसेल, एवढंच जर गणित असेल तर झालं, आन्सर मिळालंय. ऑप्शन बघूयात आपण. आणि नसेल तर ते √3 ची व्हॅल्यू टाकावं लागेल. कितना आया फिर? आंसर कितना आया? बोलो जल्दी, आंसर कितना आया? सेशन मध्ये 8:30ला संपेल. हां, एकच मिनिट थांबतो, न्यूमेरिकल देतो सोडवायला. हां, पुढचं न्यूमेरिकल घ्या. If a body displaces by 10 meter perpendicular to force applied 25 Newton on it, then work done by the body is. येईल का पुढचं करता? 111 नंबर. 0 आलंय त्यांचं आन्सर. का 0 आलंय याचं एक्सप्लेनेशन द्यावं तुम्ही मला. देईल का कोणी एक्सप्लेनेशन? वर्डन 0 कधी येतो आपला? श्रावणी, श्रेयस, वर्डन 0 कधी येतं आपलं? थीटाची व्हॅल्यू किती पाहिजे सिद्धी? 0. नाही, थीटाची व्हॅल्यू किती पाहिजे वर्डन 0 येण्यासाठी? 90 डिग्री. 90 पाहिजे. Cos 90. 90 म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये किती अँगल? 90 डिग्री. त्यालाच परपेंडिक्युलर म्हणतो आपण. बरोबर का? त्यालाच परपेंडिक्युलर म्हणतो आपण. मग 111 मध्ये तसंच दिलंय का? Yes. चला बरं, टाका बरं व्हॅल्यू टाका मग पटकन. चला, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू टाकला 10, फोर्सची व्हॅल्यू टाका 25, दोघांमध्ये परपेंडिक्युलर आहे म्हणजे थीटाची व्हॅल्यू टाका 90 डिग्री, आणि काढा आन्सर.
कळतंय मी काय सर 0 आहेत. हां 0 यायला पाहिजे कारण कॉस 90ची व्हॅल्यू काय असते 0. ब आता वर्क डन बाय सेंट्रिपिटल फोर्स इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन 112 मध्ये बघा वर्क डन बाय सेंट्रिपिटल फोर्स इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर तुम्हा लोकांना आठवत असेल तर तुम्हा लोकांना सांगतो 112 वाला क्वेश्चन. ठीक आहे, तर इथं डायग्रॅम काढतोय. डायग्रॅम सर्वांनी तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्यायची. दिस इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करते. सर्क्युलर म्हणजे काय, हा सेंटर आहे आणि ह्या सेंटर भोवती ऑब्जेक्ट गोलाकार पद्धतीने अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल फिरते. त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. मग आता कुठलं अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल, मग कुठलंही हे होण्यासाठी सर्क्युलर मोशन होण्यासाठी आपल्याला फोर्स लागतो. तर मग क्वेश्चन बघा पटकन आता सर्वांनी. आणि पुढचा करा रे क्वेश्चन. हा करा, चला 113 करा. मी फोन उचलतो तोपर्यंत. हां सर. सेशनमध्ये आत्ता, हां सेशनमध्ये आत्ता ते, त्यामुळे ते रिप्लाय नसेल दिला. 9ला फ्री होईल तो. हां पण रेणुका फ्री आहे. हां हम्म, हम्म. बरं. यस यस. बरोबर. सांगतो जाताना. महेशला हे विचारायला लावत जायचं रोज संकेतला. आजचा दिवस नको, मला थोडं हेक्टिक झालेलं आहे प्रवासामुळे. तर मी उद्या नाही 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 काय आलं आहे, काय आलं आहे त्याच्या
हां बच्चा पार्टी स्क्रीन दिसते का बाबा हो? हां केलं का कोणी सॉल्व? श्रेयस, साक्षी, शिवराज, प्रेम, सिद्धी. हे केलं का रे बाबा? सॉल्व केलं का श्रेयस? हॅलो, केलं का तुम्ही सॉल्व? आवाज येतोय माझा? साक्षी, सिद्धी, केलंय सॉल्व? आन्सर काढले? एम आय ऑडिबल? शिवराज, श्रावणी, साक्षी, श्रेयस, पटकन सांगा. प्रेम, एम आय ऑडिबल? हॅलो हॅलो, सिद्धी, श्रावणी, आवाज येतोय ना? काय म्हटली श्रावणी? प्रेम, श्रेयस, शिवराज, सिद्धी, काय आवाज कट होतोय का माझा? नो सर. हां, मग मला सांगा ना आन्सर काय आलं. हे केलं का सॉल्व तुम्ही? कॉन्स्टंट फोर्स दिलाय, ॲक्ट्स ऑन ए बॉडी, प्रोड्युसेस डिस्प्लेसमेंट. मग आता दोन्ही वेक्टरमध्ये वेक्टरचं स्केलर प्रॉडक्ट कसं घेतात ते माहिती आहे तुम्हा लोकांना. वेक्टरचं स्केलर प्रॉडक्ट कसं घेतात हे माहिती आहे तुम्हा लोकांना. सांगा मला पटकन. ठीक आहे, चालेल, आपण थांबूयात. ही शीट मी शेअर केलेलीच आहे तुमच्यासोबत 113 नंबरचं. कारण तुम्ही लोक तर काही सिरियस नाही वाटत आहे मला. तुम्हाला उत्तरही द्यायची नाही आहेत. तुम्हाला फक्त आता ऐकायचं आहे, ऐकून मजा वाटते तुम्हाला. पण मी पण मग वन वे कम्युनिकेशनने शिकवतो. ज्याला प्रामाणिकपणे करायचं आहे तो उत्तरं देईल, तो बोलेल. सर 111. 111 साक्षी. बरं, मी चेक करतो एकदा ऑप्शन आहे का 111. यस, करेक्ट. 111. हे बघा, 111 जूल हे आन्सर आहे. कसं केलं साक्षी? मेथड सांग साक्षी. यस, मेथड सांगा. सर स्केलर प्रॉडक्ट नुसार म्हणजे आय कॅपचे त्यांची आणि मल्टिप्लिकेशन करून घेतली. बरोबर. म्हणजे एक्स एक्स कॉम्पोनंट, वाय वाय कॉम्पोनंट, झेड झेड कॉम्पोनंट, मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन केली, झालं आन्सर. बरोबर. येस सर. हां, मग का आलं तुला साक्षी? उत्तर का देता आलं? सॉल्व केल्यामुळे. सॉल्व केल्यामुळं. आणि का सॉल्व केलं? तर शिकवलं गेलंय म्हणून. बरोबर. येस सर. हां, मग आता जर तीच गोष्ट मी रिपीट करणार असेल कायम कायम आणि तुम्हाला करायचंच नसेल तर मग ते नाही होणार. समजून घ्या. ठीक आहे. सो शीट तुमच्या समोर आहे. मी तुम्हाला होमवर्क म्हणून ते प्रश्न देऊ शकतो. ते होमवर्कचे प्रश्न जर उद्या मला मिळाले तर मी त्या विद्यार्थ्यांनाच फक्त सेशनला थांबू देईल. बाकीच्यांना मी सेशनमधनं मग रिमूव्ह करेल. ठीक आहे. आजचा होमवर्क, कालचा होमवर्क जर मला मिळाला उद्या तर मी तुम्हाला अलाव करेल सेशनला अटेंड करण्यासाठी. कारण तुम्हाला लॉक टेबलही नाही आणायचा, तुम्हाला होमवर्कचे क्वेश्चनही नाही करायचे. हे असं नाही चालत बाबा हो. ते जी ती गोष्ट ज्या त्यावेळी झाली पाहिजे आणि ती जर होत असेल तरच हे सेशन्स तुम्ही करावे. अदरवाईज तुम्ही ब्रेक घेतला तरी चालेल. क्वेश्चन नंबर 114 घ्या, त्यानंतर क्वेश्चन नंबर 115 पण घ्या.
त्यानंतर त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 प्रश्न झाले हे. वर्डनचा अजून आहे का फॉर्म्युला? अजून आहे का फॉर्म्युला? नाही, ठीक आहे. तेवढे 2 तर करा आणि कालचे करा, ठीक आहे. सो आय एक्सपेक्ट की तुम्ही ते ॲन्सर मला सॉल्व करून पाठवावं आणि ॲन्सर त्याचं काढावं, ठीक आहे. फोर्स है एज अ डिस्प्लेसमेंट ऑफ 2 सेकेंड, टाइम भी दिया है, फोर्स दिया है, डिस्प्लेसमेंट दिया है, आपको पावर पूछा है. नाही यायचं तुम्हाला, वर्क डनच येत नाही, पावर कधी यायचं. हां, ठीक आहे, ओके, चलेगा. फिर तेवढे 2 प्रश्न करा आणि मला त्याचे ॲन्सर्स पाठवा. ॲन्सर्स आले तर उद्या सेशनला अलाउड होताल तुम्ही, नाहीतर मग घरी तुमचा फोन आहे आणि तुम्हाला टाटा बाय बाय, ठीक आहे. 2 मुलं जरी राहिले तरी मी त्यांना प्रामाणिकपणे शिकवेल आणि ते पण प्रामाणिकपणे कष्ट घेतील. मला विद्यार्थ्यांची सर हौस कोणते कोणते क्वेश्चन आहे पुन्हा रिपीट करा. 114, 115, ठीक आहे. चल थांब. सर हां बोला. आज फिजिक्सची टेस्ट होती. बरं, मग रे काय आलं? सर तिसरा आणि चौथा चॅप्टर होता. तिसरा आणि चौथा होता का? मग किती मार्क्स मिळाले? काय पेपरला तुला ॲनालिसिस केलं का पेपरचं? केलं. हां सोपी होती पण काय काय डिफिकल्ट होते. हां, मग तिसरा आणि चौथा तो झालेला नाही आहे, त्याच्यामुळे ते डिफिकल्ट वाटणारच. पण आपल्या वेने जर गेले तर ते नाही वाटणार डिफिकल्ट. हां, ठीक आहे. सो त्याच्याबद्दल काळजी करायची नाही. येस सर, युनिट टेस्ट होती. हां हां, ठीक आहे ठीक आहे, इट्स ओके. पण पहिल्या 2 चॅप्टरचं कसं वाटतंय आता प्रिपरेशन? म्हणजे काय वाटतं, कॉन्फिडन्स वाढला की नाही साक्षी? येस सर. चालेल चालेल, ते कॉन्फिडन्स महत्त्वाचा असतो, ठीक आहे. सगळा खेळ कॉन्फिडन्सचा आहे आणि विषयात आवड निर्माण झाली की आपोआप आपण करायला लागतो, अभ्यास करायला लागतो, त्याच्याविषयी न्यूमेरिकल सोडवायला लागतो, कन्सेप्ट वाचायला लागतो. ठीक आहे, चालेल मग. आणि श्रेयस तू ग्रुपला आहेस का 11वीच्या ऑनलाईनच्या? हो. ऑनलाईनचा जो आपला ग्रुप बनवला होता, जुना नाही नवीन ग्रुप बनतोय मी श्रेयस. हो आहे. हां श्रेयस, मग मला हाय पाठव बरं तुझ्या नंबरवरनं. माझा नंबर आहेच आहे ना. आणि हो. शिवराज लेफ्ट झाला का? बरं, ठीक आहे ठीक आहे, चालेल. श्रेयस चालेल मग, ठीक आहे. उद्या कंप्लीट केलं तर तुम्हा सर्व लोकांना सांगतोय, ही वॉर्निंग आहे तुमच्यासाठी. उद्या जर मला होमवर्क पाठवला तर मी सेशनला अलाउड करेल, नाही तर रिमूव्ह करून टाकेल तुम्हाला ग्रुपमधनं, ते याच्यामधनं, मीटिंगमधनं. ठीक आहे, चलेगा, बाय, सी यू, गुड नाईट. सर सर हां श्रेयस. मला ते पहिल्या धड्यातलं डायमेन्शन नाही का, हां, ते नाही कळलं. सगळ्या रेकॉर्डिंग्स आहेत श्रेयस अवेलेबल. तुम्ही जॉईनच लेट केलंय, रिपीट होणार नाही त्याच्यासाठी. आता तुम्हाला रेकॉर्डिंग बघावे लागतील श्रेयस. मला तेवढे पाठव ना. हां श्रेयस, तुम्ही ॲडमिशनची प्रोसिजर करून घ्या आता, त्यानंतर तुम्हाला सगळं पाठवलं जाईल. हां, ठीक आहे, हो. या.